एकदा एका मोठ्या राज्याच्या महालात शाही दरबार भरला होता. पण राजा मात्र उदास होता. राजा म्हणाला, माझ्याकडे धन आहे, सत्ता आहे, पण मनःशांती जराही नाही. राजवैद्य पुढे आले आणि म्हणाले, महाराज, तुमच्या आजाराचं एकच औषध आहे. ते म्हणजे जगातला सुखी माणूस शोधा, त्याचा सदरा अंगावर घाला, तुम्ही सुखी व्हाल. राजाने लगेच साऱ्या सैनिकांना आदेश दिला, ऐका सैनिकांनो, मला शोधून आणा तो सुखी माणूस आणि त्याचा सदरा. सैनिकांनी एकसुरात उत्तर दिलं, आज्ञा महाराज. सैनिक एका गावात पोहोचले. तिथे एक मोठा सावकार सोन्याच्या ताटात जेवत होता. अंगावर रेशमी कपडे, हातात मण्यांची माळ. सैनिकांनी विचारलं, तुम्ही इतके श्रीमंत, नक्की सुखी असाल, आम्हाला तुमचा सदरा द्या. सावकार हसला, पण डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, माझं सोनं पैसे मला रात्री झोपू देत नाही. लोकांचा शाप माझ्या कानात घुमतो. मला सुखी म्हणता माझं जीवन दुःखाने भरलेले आहे. सैनिक निराश होऊन पुढे निघाले. थोडं पुढे ते एका पंडिताला भेटले. त्याच्या घरी ग्रंथांचा ढीग लागला होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज होता. सैनिक म्हणाले, पंडितजी, तुम्ही इतके ज्ञानी, तुम्ही नक्की सुखी असाल. तुमचा सदरा आम्हाला द्या. पंडिताने डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ज्ञानाच्या ओझ्याने माझं डोकं झुकलं आहे. मी इतरांना मार्ग दाखवतो, पण माझा स्वतःचा मार्गच दूसरा आहे. माझ्या अंतःकरणात सतत शंका चिंता आहे. मी सुखी नाही. सैनिक अजूनही निराश झाले. शेवटी सैनिक एका शेतात आले. तिथे एक साधा शेतकरी बैलांना जुंपून शेत नांगरत होता. चेहऱ्यावर घाम होता, पण गाणं गुणगुणत होता. सैनिक विचारता, तुझ्या अंगावर साधे कपडे, घर गरीब दिसतं, तरी तू एवढा आनंदी कसा? शेतकरी हसून म्हणाला, माझ्या शेतातून पिकलेलं धान्य मला आणि माझ्या कुटुंबाला पुरतं. मी मन लावून काम करतो, नियमित झोपतो, देवाचं स्मरण करतो. हाच माझा खरा उत्सव आहे. बाकी मला कसलीही चिंता नाही. सैनिकांच्या मनात आशा निर्माण झाली. ते म्हणाले, मग तुझा सदरा दे, आम्हाला राजासाठी हवा आहे. शेतकरी खळखळून हसला आणि म्हणाला, अरे, मी गरीब माणूस, साधे कपडे घालतो. माझ्याकडे कुठून येईल सदरा? माझ्याकडे सदरा नाहीच. राजालाही शेवटी करून चुकले. खरे सुख कशात आहे ते? खरे सुख श्रीमंतीत, विद्वत्तेत किंवा बाह्य वस्तूंमध्ये नसते. सुख म्हणजे समाधान. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा सुखी.